जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्त 105 औषधी झाडाचे भव्य वृक्षारोपण सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बडगळी देगलूर येथे श्री गुरु फाउंडेशन नांदेड यांच्या वतीने पर्यावरण संरक्षण व आरोग्य जपणूक या हेतूने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच आयुर्वेदिक वनस्पतीच्या महत्त्वाबाबत जागृती करण्याचा संकल्प घेण्यात आला होता। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ कांबळे मॅडम यांनी आपल्या भाषणात झाडे जगली तर देश जगेल अशा शब्दात झाडाची गरज पटवून दिली। कार्यक्रम दरम्यान सौ कांबळे मॅडम यांचा सत्कार सौ दीपाली हाडोळे मॅडम यांच्या हस्ते तर सौ वाकुंडे मॅडम यांचा सत्कार सौ पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला। मान्यवरांनी आपल्या भाषणात शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समाजातील जागृतीतील योगदानाची आठवण करून दिली व वृक्ष लावा वृक्ष जगवा या संदेशावर भर दिला। संस्थेच्या सचिव पाटील मॅडम यांनी शालेय विद्यार्थ्यांना शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कष्टमय त्यागी जीवनाचा परिचय करून दिला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बिरादर सर आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत रोपे लावण्यापासून ते त्या संगोपन करण्यापर्यंतची जबाबदारी समजावून सांगितली। विद्यार्थ्यांनी मी झाड लावलं आहे ते मी जगवणार असे संकल्पही यावेळी केला। या उपक्रमाचे नियोजन व यशस्वी अंमलबजावणी श्री गोविंद जाधव सर संस्थापक श्री गुरु फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। त्यांच्या पुढाकारामुळे हा कार्यक्रम केवळ वृक्षारोपण पुरता मर्यादित न राहता पर्यावरण आणि समाज जागृतीचा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे। या अशा सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान्य सौ पाटील मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्य श्री बिरादर सर यांनी केले। तसेच कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन मान्य श्री गोविंदजी जाधव यांनी पार पडले। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी देगलूर नगर परिषद सौ कांबळे मॅडम, शिक्षण विभाग प्रमुख देगलूर नगर परिषद सौ वाकुंडे मॅडम, समाज कल्याण अधिकारी सम दातूत पार्टी सौ दीपाली हंडोळे मॅडम, तसेच विशेष उपस्थिती समाजसेवक मान्य श्री आशिष पद्मावर, मान्य श्री नरेश गद्देवार, मान्य श्री राहुल पेडकर तसेच विद्यार्थी शिक्षक मान्यवर ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। न्यूज चॅनल नेटवर्क सह त्या 3 महिन्यामध्ये तर कमीत कमी जास्तीत जास्त वृक्षारोपण केले पाहिजे। ज्या प्रकारे आपल्या प्रधानमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांच्या मानस म्हणून प्रत्येक शाळेमध्ये योग आला नाही आमच्या इतर कामामुळे। जशी मी शाळेत एंट्री केली मला फार छान वाटलं। तुम्ही सगळे एवढे डिसिप्लिन छान सगळे युनिफॉर्म मध्ये, त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं फार फार कौतुक। सगळे छान युनिफॉर्म मध्ये आणि फार शिस्तीत बसले होते। आजचा जो कार्यक्रम आहे ते हाडोळे मॅडम काल माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला मॅडम शाळेत वृक्षारोपण करायचं आहे आणि तुम्ही या। मी तेव्हाच